नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हलर विराज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आपण आज जाणार आहोत गैनीनाथ बाबांच्या समाधी दर्शनाकरता चिंचोली या गावी। तर चला, मी आता तुम्हाला सर्व ब्लॉग पुढे दाखवतो। तर चला मग आता पुढे जाऊन आपण नवनाथ दर्शन यात्रेमधील पुढील दर्शन घेऊया। सुंदर अशा घाटवळणाने आपण श्री गैनीनाथांच्या मंदिरापाशी आलेलो आहोत। आपण बघू शकता सुंदर असा परिसर दिसतोय आजूबाजूला। सुंदर नटलेला परिसर आहे। नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत आता गैनीनाथ मंदिर येथे चिंचोलीला। तर आता आपण गैनीनाथांचं दर्शन इथे घेणार आहोत। तर मी तुम्हाला सर्व मंदिर कसं आहे काय ते सर्व या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तर चला मग। सुंदर असा परिसर आहे। श्री गहिनीनाथ इथे बघा, संजीवन समाधी नाव या ठिकाणी नाव लिहिलं जाते। अशा प्रकारचा सर्व परिसर आहे। इथे बारव आहेत। समोर श्री विष्णू भगवानांची मूर्ती आहे। शिवशंभू ही जी दिसते ती तुकाराम महाराज। पुरातन मंदिर आहे, ते पुरातन मंदिर आहे। मित्रांनो, चिंचोलीला असे क्षेत्र गैनीनाथ गडही म्हटले जाते। ते वृद्धेश्वर पासून 1 तास लागतो जायला। श्री क्षेत्र गैनीनाथ गड आणि वृद्धेश्वरच्या दरम्यान कमीत कमी 45 किलोमीटरचं अंतर आहे। सावरगाव मार्गे ही तिथे गडाजवळ आपण जाता येते। चिंचोली गावापासून 2 किमी अंतरावर हायवे आहेत। बीडपासून 70 किलोमीटर अंतरावर चिंचोली गाव पडतं आणि पाटोदापासून कमीत कमी 20 किलोमीटर अंतरावर पडतं। आणि नवनाथांपैकी गैनीनाथांची ही जी समोर दिसते ही संजीवनी समाधी आहे। तिथे तुम्ही समाधीला आलिंगन देऊ शकता। हे मंदिर खूपच प्राचीन आणि सर्व निसर्गरम्य परिसरात आहेत। समाधीजवळच आपण मागाशी बघितले सिंदफणा नावाची नदीचा मूळ उगमस्थान आहेत, नाही का। मंदिर परिसराने आजूबाजूला खूप छान सुधारणा केलेल्या आहेत। पूर्वी नव्हत्या, आता सुधारणा दिसायला लागल्या आहेत।